तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित खांडेकर वेळ भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आपल्या देवळाचा जीर्णोद्धार सोहळ्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि आज कार्यक्रमाचा तिसरा दिवस आणि आज कार्यक्रमाच्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपल्या मूर्तींची अभिषेक घालून पूजा करण्यात आली आणि त्यानंतर रात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे सगळे कार्यक्रम झाले। आणि जेवणाचा कार्यक्रम प्रत्येक दिवशी आहे, सकाळी नाश्त्यापासून दुपारी जेवणापर्यंत, परत संध्याकाळी जेवण, असं मंडळांनी एक चांगली सोय केली जेवणापासून सगळ्याची। आणि मित्रांनो, आज आपल्या देवळाचा तिसरा दिवस कार्यक्रमाचा, तर या दिवशी कळश पूजन आहे आणि ज्या मूर्त्यांचे काल अभिषेक झालाय त्यांची स्थापना आहे। तर मित्रांनो, त्यासाठी सगळे आम्ही चाललोय। ॲक्च्युली 9 वाजताच कार्यक्रम सुरू झालाय, पण आम्ही थोडा लेट जातोय कारण ऊन पण प्रचंड आहे। तर बघूया, थेट जाऊया मंदिरामध्ये आणि तिकडची पूजा वगैरे बघूया। सगळी आपली राववाडी गँग तयार आहे। इकडे दिप्या दादा, इकडे नील, इकडे वेद, तिकडे ऋषी, जित्तो दादा, सौरभ, नयन, आर्यन। मंडळी, या साईडला आपली कमिटी बसले, खजिनदार स्वतः संतोष शिर्के, साईडला आपले मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत साळवी आणि बाकी मंडळी। तर देणगी स्वरूपात काही जी तुम्हाला देणगी मंदिरासाठी द्यायचे ते इथे घेण्यात येईल, त्यासाठी हा टेबल मांडण्यात आला आहे। आपली जेवणाची सोय झाली आहे, पूर्ण 3 टाईमचं जेवण इथे बनतं। आपले मनोज काका, थोड़ा होता
हातावरनं सोडायचे आहे. हां फोटो काढते त्यांच्याकडे बघून आज आपल्याला हा समस्त बजारादे समस्त बजारादे समर्पयामि. तिकडे बघा. अशा पद्धतीने आपल्या मूर्तींची स्थापना झाली आणि याच्यानंतर आता पूजा होईल. त्याची थोडीशी व्यवस्था चालली आहे आणि ह्या मूर्त्या अशा एका बाजूला एक लावण्यात आल्यात. तर मित्रांनो आता आपल्या मूर्त्यांची स्थापना करून झाली आणि आता यामध्ये जेवण करावं थोडीशी पूजा बाकी आहे आणि त्याची तयारी आता चालली आहे. तुम्हाला दाखवतो मी. या साईडला बघा पूर्ण व्यवस्थित मूर्त्या लावल्यात आणि थोडंसं काम चालू आहे अजून. देवस्त्वं न्यसामि देवस्त्वं पादतत्वं मूर्तो न्यसामि मूर्तो न्यसामि देवस्त्वं पुरुतत्वं मूर्तो न्यसामि देवस्त्वं लिङ्गतत्वं मूर्तो न्यसामि देवस्त्वं मूर्तो न्यसामि ब्रह्मा विष्णुश्वरारूपेण स्वामाशीरूपं जगत्सृष्टिं
स्थिता ओम आं ह्रीं ओम अं यं भगो सुमोदो सर्वेन्द्रियाणि वा मनस्कचो तत्त्वकमसि स्रोतोर्वाणी पादवायुपस्थानि देवानतस्य सुपञ्चयन्ति स्वाहा आसुरो गर्भाधाने हा दोन्ही म्हणजे चारही डोळे येतील एकेकीचे दोन दोन चक्षुर्वयोधिं सुप्रेम शरदशतं जीवेम शरदशतम् आज मान काय अशा पद्धतीने मूर्तीमध्ये जीवनकला ओतून आपल्या मूर्त्या स्थापित झालेल्या आहेत आणि नवला देवीची आपली मेन मूर्ती थाटामाटात सजून तयार. तर मित्रांनो, आपण आता कळस चढवायचं काम करतोय. पूजा करून कळस आपल्या मंदिराच्या वरती आणलेत आणि इथे बघा आपल्या कळसाची पूजा चालली आणि एक कळस वरती लावायचा आणि एक कळस आपल्या फ्रंट डेटला. सगळे आपलं रेडी आहे. इकडे ड्रोन आलाय. ऑल सेट. प्रसाद बघा वरती गेलाय कळस लावायला. थोडीशी अरेंजमेंट चालले रॉडची. चला मानकरी का आलेत आपल्या कळस लावायला.
आई नवलाई देवीचा विजय असो. जय श्रीराम. कोणतंही स्वप्न पूर्वपोट मंडळांनी पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र लोकांच्या मदतीची गरज आहे. त्या सर्वांची, सर्व मान्यवरांची, आपल्या ग्रामस्थांची सर्वांचे मी धन्यवाद मानतो. तर मंडळी अशा प्रकारे आपला कळस चढवण्यात आलेला आहे. वरती गेलाय आपला स्वप्नील दादा, मंगेश काका, ऋतिक, राहुल दादा आणि प्रसाद. वरच्या कळसाचे मानकरी बोलू शकता. आपल्या कित्येक वर्ष आपल्या देवळाचं काम चालू होतं आणि आता ते पूर्णत्वास झालं हे बघून अतिशय मनाला आनंद होतोय. दुसरा कळस मंदिराच्या एंट्रीच्या याला लावलेला आहे, बघू शकता. दादूच आपण निर्मिती केलेली आहे. त्यानंतर त्या मंदिरात उत्साहाचे असं वातावरण ह्या पूर्ण नवलेदेवी मातेच्या मंदिराच्या परिसरात आणि या इथं उपस्थित भाविकांच्या. तर मंडळी, कुळे ग्राम विकास मंडळाच्या किंवा कुळे गावच्या सर्व सभासदांनी एक स्वप्न पाहिलेलं 3-4 वर्षापूर्वी आणि त्याची स्वप्नाची साकार मूर्ती करण्याचा दिवस आज आहे. आज आपल्या मंदिराचा कळस लागलाय. कळस बघू शकता, एक वरती लागलाय आणि हा एक पुढच्या बाजूला. तर मंडळी, जे कोणी मंदिराच्या कामामध्ये सहभागी झाले, ज्याने आपल्या आर्थिक नियोजन केलं किंवा आपला बहुमूल्य वेळ दिला आणि हे स्वप्न आपलं साकार करण्यात त्यांचा एक देखील मोलाचा वाटा होता. तर अशा सर्वांना मनापासून आभार. कुळे ग्रामविकास मंडळाकडून देखील आभार. आणि जे लोक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही त्यांच्यासाठी ही छोटीशी क्लिप. तर ही क्लिप कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट्सद्वारे इथपर्यंत पोहोचू शकता माझ्यापर्यंत. आणि आई नवलाई देवीचा उदो उदो. तर आता जेवणाचा टाइम झालाय आणि जेवणामध्ये सगळ्यांची वाढायची गडबड आहे. या साईडला पूर्ण जेवणाचं डिपार्टमेंट आहे, काम चालू आहे. आणि या साईडला देखील जेवायची सोय केली. सगळे मंडळी बसलेत. विनंती मान देऊन चिपळूण संगमेश्वर विभागाचे लाडके आमदार शेखर साहेब आमच्या विनंती मान देऊन वेळात वेळ करून आमच्या श्री नवला देवीच्या चरणी नतमस्तक होतो. नवला देवी देवस्थान कुळे ग्राम विकास मंडळ या मंडळाच्या वतीने देवीचा जीर्णोद्धार, कलशारोहण व प्राण प्रतिष्ठापना सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या आजच्या ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रजी सुर्वे योगायोगाने नाही आहेतच ते
आपल्या गावचे देखील जावई आहेत ते. आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या भागामध्ये काम करणारे आमचे संकेतजी खामकर, या सगळ्या कामामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय पारदर्शकपणे मंदिर उभारणीपासून ते सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांनी उत्स्फूर्तपणे काम केलं, ते आदरणीय अध्यक्ष आपले श्रीकांतजी साळवी, मंगेशजी साळवी, संतोषजी शिर्के, अनिलजी साळवी, चंद्रशेखर साळवी, निळकंठ खामकर, संतोषजी साळवी, ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सूत्रसंचलन करत असताना या मंदिराची पार्श्वभूमी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ते प्रवीणजी साळवी, ज्यांचा उल्लेख मगाशी केला की यशवंत साळवी म्हणजे त्यांची धडपड अतिशय प्रामाणिकपणे 14 पासून माझा त्यांचा संपर्क आणि सातत्याने या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्याने धडपडणारा आमचे कार्यकर्ता यशवंतजी साळवी, विलासजी इंदुलकर, श्यामजी साळवी, या सगळ्यांबरोबर खऱ्या अर्थाने मंदिर उभं राहिलं आणि त्यासाठी ज्यांनी काम केलं, अनेकांनी काम केलं. मी सगळ्यांचीच नावं घेतली नाहीत म्हणून काय तसं समजून घेऊ नका, परंतु सतीशजी कदम असतील, त्याचबरोबर रंजनाताई पवार असतील, शिरीषजी शिंदे असेल, अंबिरीताई शिंदे असतील, वर्षा चव्हाण, वैशालीताई शिंदे, शंकर कोळेकर आणि त्यांचं सर्व कुटुंब, रवींद्र साळवी, नवलाई मंडळाच्या वतीने सारंगदादा, रत्नबाबा प्रभा साळवी, त्याचबरोबरीने विनीताताई इंदुलकर, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Rama.